तर आजचा हा जो व्लॉग आहे तो व्लॉग असणार आहे आमच्या माळशेज ट्रिपचा व्लॉग. आणि ही क्लिप मी आत्ता सुरुवातीला ह्यासाठी टाकते आहे की माळशेज ट्रिप स्टार्ट होण्याआधी आणखीन एक गोष्ट आम्ही केली. तर ती एक गोष्ट तुम्हाला छोटीशा क्लिपमध्ये मी दाखवेल पुढे. तर ती गोष्ट अशी होती की 12 तारखेला पप्पांचा बर्थडे होता, 12 डिसेंबरला. तर आम्ही कोइन्सिडेंटली मुंबईमध्ये होतो. मुंबईला काय होतं ते तुम्हाला पुढे कळेलच जेव्हा प्रॉपर माळशेजचा ट्रिपचा व्लॉग स्टार्ट होईल तेव्हा. तर पप्पांच्या बर्थडेला आणायचा मी मुंबईला होतोच, तर मी पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पप्पांची जी बर्थडेट आहे ती त्यांची प्रॉपरवाली बर्थडेट नाही आहे, म्हणजे की ह्याच दिवशी पप्पा जन्माला आले असं नाही आहे ते. कारण त्याची स्टोरी पण आहे पुढच्या क्लिपमध्ये, ती पण तुम्ही त्या क्लिपमध्येच पाहून घ्या, ती मी नाही सांगत. सो ते छोटंसं एक तुम्ही पाहून घ्या आणि मग त्याच्या पुढे आपला माळशेजचा व्लॉग चालू होईल. तो तुम्ही एन्जॉय करा. थोडा लॉंग असणार आहे पण तरी पहा तुम्ही, तुम्हाला मज्जा येईल. किनोची मस्ती, आमची मस्ती खूप आम्ही एन्जॉय केलं त्या एका दिवसामध्ये. तर ते पण तुम्ही पहा. ठीक आहे, देन लेट स्टार्ट विथ द व्लॉग. व्लॉग सुरू करण्याआधी मला आणखीन एक गोष्ट आठवली जी मला तुमच्या सगळ्यांशी बोलायची होती. तर ती गोष्ट अशी आहे की आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे ते मी मागच्या जानेवारीमध्ये मागच्या ॲज इन 2024च्या जानेवारीमध्ये स्टार्ट केलं होतं. आणि तेव्हापासनं मी व्हिडिओज टाकते आहे. नंतर मी 3-4 महिने व्हिडिओज टाकले, मध्ये थोडा गॅप आला. हे काम आहे, ते काम आहे, एकामागोमाग एक काही ना काही होतं. मग नंतर प्रतीकची हेल्थ खराब झाली, माझी हेल्थ खराब झाली, प्रतीकला मध्ये डेंग्यू झाला होता. तर एकाच महिना आमचा प्रतीकच्या डेंग्यूमध्ये गेला. त्यानंतर माझा सर्दी खोकला तर आहेच आहे फॉरएव्हर. त्यानंतर आणखीन 1 महिना मी आजारी होती, मला इन्फेक्शन झालं होतं. तर त्या इन्फेक्शनमुळे पूर्ण माझं बॅक पेन एव्हरीथिंग खूप सिव्हिअर होतं ते, आणि अक्षरशः मी रडायला यायची तेव्हा. तर त्याच्यात थोडा टाईम गेला. पण मग नंतर दसऱ्याच्या आसपास मग मी परत पुन्हा थोडं कन्सिस्टंटली स्टार्ट केलं व्हिडिओज वगैरे अपलोड करणं. आणि ते अपलोड केल्यावरती मला असं जाणवलं की बरेच लोक आपले व्हिडिओज पाहतात पण त्यातले 40-45% लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. तर तुम्हाला जर का थोडं पण 50%, 10%, 20%, काही पण 1%, 2% तुम्हाला थोडं पण आमच्यासोबत रिलेट काही होत असतील तुमच्या गोष्टी, किंवा तुम्हाला आवडत असेल आम्ही जे करतोय ते, आणि जे पण काही तुम्हाला चांगलं वाटत असेल, नसेल वाटत तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. कमेंट्स फॉरएव्हर ओपनच आहेत, तुम्हाला जे वाटतंय ते सांगायला. आणि तर मेन मला हेच सांगायचं होतं की जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आणि तुम्ही व्हिडिओज पाहत असाल, तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण 40-45% लोक सबस्क्राईब नाही करत आहेत, आणि बाकीचे जे पाहतात ते तर आहेच आहेत सबस्क्रायबर्स. तर तुम्ही पण का जर त्यातले असाल की तुम्हाला आवडतात गोष्टी पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा प्लीज, सो दॅट आम्हाला पण एक मोटिवेशन भेटतं असेच व्हिडिओज क्रिएट करायला तुमच्यासाठी. आणि त्याचसाठी मी आणखीन एक व्हिडिओज चांगले व्हावे ह्यासाठी आणखीन एक गोष्ट मी केली आहे, ती येत्या काही दिवसात मी तुम्हाला सांगेल जर ती फायनली वर्कआउट झाली तर. तोपर्यंत तुम्ही आता मी इथून डिरेक्टली माळशेजचा व्लॉग स्टार्ट करते, सो तो व्लॉग तुम्ही बघा. शाळा होती, पहिले म्हणा गेलो मावशी बर्थडे काय काय एका दिवसानंतर झाला होता काहीतरी, झालं 3 तारखेला 12 कोणी सांगितलं? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. May God bless you dear. Mummy sorry. Kenna sara di. To you. काय? तुम्ही थांबा, मी तुम्हाला जा. याला टाकच बरं. जमलं.
हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज परत एक वीकेंड आला आहे. परत आम्ही बाहेर निघालो आहे. मागच्या 1-2 व्लॉग आधी आय थिंक प्रतीकने सांगितलं होतं की ट्रिपला जाणार आहे वगैरे, असं काहीतरी बोलला होता तो. तर तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की हो आम्ही ट्रिपला जाणार आहे, म्हणजे मम्मी पप्पा मानसी आम्ही दोघे आणि किनो. तर आणि आज झालं असं की ॲक्च्युली आम्ही पुण्यावरूनच डिरेक्टली तिकडे जाणार होतो माळशेजला आम्ही आमचं ते बुक केलं स्टे वगैरे. तर आम्ही डिरेक्टली पुण्यावरनं जाणार होतो तिकडे आणि हे लोक 3 जण आणि किनो इकडून येणार होते. तर गाडी पण बुक केलीच होती मी ऑब्व्हियसली, कारण हे इकडून येणार होते. आणि असं ह्या गाडीत नसते झाले एवढे जण एकसाथ, तर म्हणून गाडीचं बुक करणं भागच होतं. तर गाडी बुक करून ठेवलेलीच होती आधी. आणि मग अचानक असं झालं की माझे काका आहेत, म्हणजे पप्पांचे जे लहान भाऊ आहेत, त्यांनी घर घेतलं, तर वास्तुशांती वगैरे होती. तर मग ते पण बरोबर कालच होतं. तर मग आम्ही ॲक्च्युली मग पुण्यावरनं मुंबईला आलो, ते अटेंड केलं आम्ही काल. आणि मग आज मुंबईवरनंच आम्ही निघालो आहे त्यांच्यासोबतच माळशेजला, नाही तर अदरवाईज आम्ही पुण्यावरनं जाणार होतो. आणि आता आम्ही निघालो आहे 8-8:30 वाजलेत, 9 वाजलेत. घरून आम्ही निघालो आहे 8 वाजता. 1 तासाची जर्नी झाली आमची. आता दुसऱ्या गाडीमध्ये जी बुक केली होती तिकडे पप्पा, मम्मी आणि किनो आहेत. बाकी मी तुम्हाला पुढे दाखवतच राहील आम्ही काय काय करतो आज दिवसभरात. आजचा स्टे आहे पूर्ण आणि उद्या मग सकाळी चेकआउट आहे. तर मग तेवढ्या वेळात आम्ही काय काय करतो मस्त मज्जा दाखवू आम्ही तुम्हाला. तू नको आवाज देऊ. मी आवाज नाही देत आहे, ते ड्रायव्हर काकाच्या तिथं जात आहे, ते घाबरत. पाहिलं प्रतीक? घरून निघून 3 तास झालेत. ब्रेकफास्टचा स्टॉप घेतलाय. किनो साहेब सुसू करतायत. किनो आमच्या आधी पोचलाय 2 मिनटं. दिसेल की नाही माहित नाही, तिकडे आहे लांब. इकडे मम्मी आणि मानसी आहे, तिकडे किनो आहे. पप्पांना कोणतरी भेटलं ओळखीचं, काय माहिती कोण आहे. येस, प्रतीक येतोय गाडी लावून. कैसा रहा सफर? अच्छा रहा सफर. वाटत नाही ना निघून 3 तास झालेत आपल्याला, कारण रोड पण चांगला होता. किरो काय ना राहतोय का नीट गाडीत? तिकडे गेले. ठीक आहे, चलो नाश्ता करतो. मग मी इथेच आहे सोनू, मी इथेच आहे. हां बस, सीट. ओ बाबू इथेच होतो, दुसऱ्या गाडीमध्ये होतो सोनू. फक्त दुसऱ्या गाडीमध्ये होतं बाबी. हे बघायचंय, इथेच होतं, फक्त दुसऱ्या गाडीमध्ये होतं बाबू. किटी कुठे चाललो आपण? चला ना, पण देत नाहीये. मंद हरसल ना बाजूला. किनोच्या गाडीमध्ये गेलाय. आम्ही आलोय आता निघू. अजून 1.5 तास आहे आमचं डेस्टिनेशन. पोहोचलोय आम्ही. थोडं एक्साइटमेंट. येस, दिस इज गोइंग टू बी अवर स्टे फॉर द डे. आम्हाला रस्ताच भेटत नव्हता आधी. आम्ही आधी कुठेतरी दुसरीकडेच गेलो होतो. सी दिस. हाय गाइस. पार्किंग बघा इथे खालीच असेल आय थिंक. चलो आता मी पार्किंग पाहतो आणि मग बाकीचं सांगतो. हाँ 1 मिनट सामान रख कर